नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी केलेले आहे नाचणीचे उंडे. भरपूर आरोग्यदायी फायदे असणारी ही नाचणी रोज आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. कधी भाकर, कधी पेज, तर कधी अशा प्रकारे उंडे. नक्की तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला जर डायबिटीज असेल, तर हे असे गरमागरम नाचणीचे उंडे तुम्ही नक्की ट्राय करा. मस्तपैकी मी तर चिकनच्या रस्स्यासोबत हे खाल्लेले आहे. तर चला रेसिपी पाहूया. तर नाचणीचे उंडे करण्याकरिता इथे मी ज्या वाटीने नाचणीचे पीठ आपण घेणार आहोत त्याच वाटीने इथे 2 वाट्या पाणी घेतलेले आहे. पाणी हे प्रमाणात मोजून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. पाण्याला आता उकळी येईस्तोवर झाकून ठेवून देऊया. आणि 2 चम्मच हा जो आपला चम्मच असतो त्याने 2 चम्मच इथे मी तांदूळ घेतलेले आहे आणि ते अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवून दिले पाण्यामध्ये. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. जे भिजत घातले होते तांदूळ ते टाकून द्यायचे उकळत्या पाण्यामध्ये. अगदी 2 चम्मच म्हणजे 1 वाटी, जे मी 1 वाटी पिठाचे नाचणीचे उंडे करत आहे त्यासाठी 2 चम्मच तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ छान संपूर्ण असे शिजवून घ्यायचे. जर या ठिकाणी तुम्ही कंट्रोलचे सुद्धा तांदूळ घेतले तरी खूप छान उत्तम, कारण मऊ शिजले पाहिजे तांदूळ. तर छान खळखळ उकळी आलेली आहे आणि तांदूळ आपले शिजते आहेत. छान असे बघून घ्यायचे तांदूळ एकदम नरम असे शिजायला हवे. तर आता तांदूळ आपले शिजलेले आहे, पाहू शकता. पूर्ण छान हाताने असं जेव्हा आपण ते दाबून पाहतो तेव्हा ते पूर्ण बारीक होत आहे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. आता यामध्ये तूप घालूया. अर्धा चम्मच एवढं तूप घालायचं. आणि 1 वाटी नाचणीचं पीठ, ज्या वाटीने पाणी घेतलं होतं, आणि थोडं परत मी पाणी इथे घातलेलं आहे, म्हणजे 2.5 वाटी पाणी घालायचं, म्हणजे उंडे छान मऊसूद होतात. आधी 2 वाट्या पाणी घातलं, मग परत तांदूळ शिजताना पाणी हे आटलं, हे माझ्या लक्षात नाही राहिलं होतं. तर म्हणून मी परत अर्ध वाटी पाणी तिथे घातलेलं आहे, म्हणजे 1 वाटी पिठासाठी 2.5 वाट्या पाणी इथे मी वापरलेलं आहे. नाचणीचं पीठ टाकून द्यायचं उकळत्या पाण्यामध्ये आणि शांत असं राहू द्यायचं. आपोआप ते पीठ पूर्ण शिजतं, म्हणजे अशा प्रकारे पूर्ण पाण्याने पूर्ण ते पीठ असं व्यापून घेतपर्यंत तसंच राहू द्यायचं. पाहू शकता छान बुळबुळे येऊन पाण्याचे पीठ आपोआप खाली जात आहे. बस असं झालं की मग चमच्यानी संपूर्ण छान पीठ मिक्स करून घ्यायचं. चमच्यानी व्यवस्थित संपूर्ण पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता पीठ छान असं मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये. आता जे चमच्याला लागलं आहे पीठ ते सुद्धा दुसऱ्या चमच्याच्या साहाय्याने असं सोडवून घेऊया. आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट छान मस्तपैकी वाफ येऊ द्यायची. पीठ हे आपलं ऑलमोस्ट पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे गॅस बंद करून खाली उतरवून घेऊया आणि अगदी थोडी वाफ जाऊ द्यायची. मात्र हे उंडे गरम गरमच असे करायचे आणि गरम गरम खायचे. तर पाण्याचा हात घ्यायचा आणि मस्तपैकी याचे उंडे तयार करायचे. लाजतात, चटके लागत आहेत हाताला, खूप गरम आहे पीठ, पण हे गरम करण्यात आणि गरम गरमच खाण्यात मजा आहे. तर एकटीसाठी पुरे आहे एवढं. 1 वाटी पिठाचे इथे 3 उंडे झालेले आहे, पाहू शकता. मस्तपैकी उंडे गरमागरम. तर मी इथे फक्त 2 उंडे घेतलेले आहे खाण्यासाठी. मला पुरेसे झाले 2 अंडे आणि 2 उंडे. आणि या उंड्यासोबत मस्तपैकी मी गरमागरम चिकनचा रस्सा घेतलेला आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही फोडणीचं वरण किंवा टोमॅटोचं सार असं पातळ अशा भाज्या कोणत्याही आपण घेऊ शकतो, खूप छान लागतात. फिश करी काही पण चालते. तर इथे मी चिकन केलं होतं, तर चिकनचा रस्सा आणि उंडे मस्तपैकी गरमागरम ताव मारले, खूप छान टेस्टी लागत होते आणि आरोग्यासाठीही खूप छान आहे. आणि मी वेट लॉस जर्नीवर आहे, तर हे मला तर माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा.
आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता विजाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. पाहू शकता अगदी राहवत नव्हतं. मस्त गरमागरम उंडे आणि मस्तपैकी चिकनचा रस्सा ताव मारलेला आहे. तर चला बाय बाय.